पोटात सतत त्रास होत असेल, वेदना होत असतील, उलटी होत असेल, ताप कमी होत नसेल, सूज येत असेल, पोट साफ होत नसेल, अंगावर जात असेल किंवा रक्तामध्ये गाठी असण्याची शक्यता असेल, अशा बऱ्याच व्याधीमध्ये अचूक निदानाची आवश्यकता असते आणि ही तपासणी म्हणजेच सोनोग्राफी. नमस्कार, मी डॉक्टर भुसारी पाटील आपले सर्वांचे स्वागत करतो. सोनोग्राफी यालाच अल्ट्रासाउंड असे म्हणतात. या तंत्रज्ञानामध्ये प्रोब म्हणजेच ट्रान्सड्यूसर द्वारा ध्वनी लहरी म्हणजेच साऊंड वेव्स तयार केल्या जातात व त्या शरीरामध्ये सोडल्या जातात व त्याच प्रमाणामध्ये रिसीव्ह केल्या जातात व याद्वारे सिग्नलद्वारे स्क्रीनवर इमेज तयार होते व आपल्याला शरीरातील सर्व अवयव प्रतिबिंबित होतात आणि हे अवयव नॉर्मल आहेत का ॲबनॉर्मल आहेत याची आपण तपासणी यामध्ये करत असतो. सोनोग्राफी ही प्रोसिजर सर्वात सेफ मानली जाते. यामध्ये सोनोग्राफी विविध प्रकारचे असतात, जसे की पोटाची सोनोग्राफी म्हणजेच USG ॲब्डॉमिन पेल्विस, मानेची USG नेक थायरॉइड, स्तनाची म्हणजेच USG ब्रेस्ट, USG स्क्रॉटम, छातीची म्हणजेच USG चेस्ट, त्याच बरोबर कलर डॉपलर पण सोनोग्राफी केली जाते. यामध्ये जसे की रक्तामध्ये जर गाठी वाटत असतील किंवा हात पायाला सूज येत असेल, अशा वेळेस आर्टेरियल किंवा व्हेनस डॉपलर स्टडी केली जाते. त्याचप्रमाणे जर यंग पेशंटमध्ये वारंवार ब्लड प्रेशर म्हणजेच हायपरटेन्शनचा त्रास होत असेल आणि तो ब्लड प्रेशर कमी होत नसेल, अशा वेळेस किडनीची कलर सोनोग्राफी केली जाते. त्याला आपण रिनल डॉपलर असे म्हणतो. या विविध सोनोग्राफीमध्ये जसे की पित्ताशयाची सोनोग्राफी करायची असेल तर आपल्याला उपाशी पोटी सोनोग्राफी करावी लागते. त्याचबरोबर रिनल डॉपलर मध्ये सुद्धा. बाकीच्या सोनोग्राफीमध्ये पेशंटने थोडं खाल्लं असेल तरी पण चालू शकते. नंबर 1 USG ॲब्डॉमिन पेल्विस. यामध्ये विविध अवयव तपासले जातात, जसे की लिव्हरची साईज कशी आहे, सरफेस कसा आहे, त्याचबरोबर त्यामधील व्हेन्स, पोर्टल व्हेन्स, हिपॅटिक व्हेन्स यामधील रक्तपुरवठा कसा आहे याची आपण तपासणी करत असतो. त्याचबरोबर जर लिव्हरला सूज असेल तर याला आपण हिपॅटोमेगॅली असे म्हणतात. यामध्ये कावीळ आहे का हे पण तपासले जाते. त्याचबरोबर लिव्हरमध्ये चरबी जमा झाली असेल तर त्याला आपण फॅटी लिव्हर असे म्हणतात. यामध्ये ग्रेड 1, 2, 3 असे प्रकार असतात. त्याचबरोबर साध्या पाण्याच्या गाठी जसे की हिपॅटिक सिस्ट किंवा हायड्रेटेड सिस्ट किंवा त्याचबरोबर काही सस्पेक्टेड बिनाइन किंवा मॅलिग्नंट कंडिशन आहे का, हे पण गोष्टी आपण या लिव्हरमध्ये तपासत असतात. त्याचबरोबर जर अल्कोहोलिक म्हणजे दारू पिणारा पेशंट असेल, यामध्ये सुद्धा सिरोसिस आहे का, म्हणजे लिव्हरची साईज कमी झाली आहे का, लिव्हर व्यवस्थित काम करत नाही का, या गोष्टी पण आपण तपासत असतात. याचबरोबर पॅनक्रियास, स्प्लीन यांची पण तपासणी केली जाते. पित्ताशय म्हणजेच गॉल ब्लॅडर. यामध्ये गॉल ब्लॅडर वॉल सूज आहे का, त्याला आपण कोलेसिस्टॅटिस असे म्हणतात. यामध्ये पित्ताशयामध्ये स्टोन आहे का, खडा आहे का, त्याला आपण गॉल ब्लॅडर स्टोन किंवा कोलेलिथियासिस असे म्हणतात. याचबरोबर सर्वात रुटीन आपण सोनोग्राफी करता ती किडनी म्हटलं की आपल्याला आठवतं मूतखडा, रिनल स्टोन, किडनी स्टोन. यामध्ये किडनीची साईज व्यवस्थित आहे का, किडनीचं शेप व्यवस्थित आहे का, पोझिशन व्यवस्थित आहे का, कारण आपल्या शरीरात 2 किडनी असतात, राईट अँड लेफ्ट. पण बऱ्याच रेअर कंडिशन मध्ये एकच किडनी असते किंवा किडनीची पोझिशन नॉर्मल ठिकाणी नसते, ती बऱ्याचदा खाली पेल्विस मध्ये असते.
या पण गोष्टी आपण तपासत असतो. किडनी स्टोन किंवा रिनल स्टोन याची साईज किती आहे, तो किडनीमध्ये आहे, नळीमध्ये म्हणजे युरेटरमध्ये आहे का, लगेचच्या पिशवीमध्ये म्हणजे युरिनेट ब्लॅडरमध्ये आहे, याची पण आपण तपासणी करत असतो व त्याप्रमाणे आपण पेशंटला माहिती देत असतो. याचबरोबर पुरुषांमध्ये प्रोस्टेट नावाची ग्रंथी असते, जे वयोमानानुसार याला सूज येत असते, त्याला बिनाइन एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट असे म्हणतात. या कंडिशन मध्ये बराच वेळा पेशंटला लघवीला वारंवार जावायचे वाटत असते, तर यामध्ये आपण प्रोस्टेटची साईज किती आहे हे आपण तपासत असतात. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये गर्भाशयाची तपासणी केली जाते. यामध्ये साईज व्यवस्थित आहे का, एंडोमेट्रियम थिकनेस व्यवस्थित आहे का, हे आपण तपासत असतो. त्याचबरोबर गर्भपिशवीला काही सूज आहे का, गर्भपिशवीच्या बाजूला काही पाणी जमा झाले आहे का, हे आपण तपासत असतो. त्याचबरोबर गर्भपिशवीला काही छोट्या गाठी आहेत का, ज्याला की आपण फायब्रॉइड असे म्हणतात, या पण आपण तपासत असतो व त्याची साईज व लोकेशन पण देत असतो. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे गर्भपिशवीच्या बाजूला दोन्ही बाजूला अंडाशय असतात, त्याला आपण राईट अँड लेफ्ट ओव्हरीज असे म्हणतात. यामध्ये जर छोट्या छोट्या पाण्याच्या गाठी असतील आणि साईज जर मोठी असेल, व्हॉल्यूम 10 ते 12 सीसीच्या जास्त असेल, तर या कंडिशन मध्ये पीसीओडी किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा डिसीज असण्याची दाट शक्यता असते आणि यामध्ये पाळी कमी जास्त होते, शक्यतो उशिरा येत असते व अशा पेशंटमध्ये जाडी सुद्धा वाढत असते व बाकीच्या पण काही व्याधी असतात. ह्या सर्व गोष्टी आपण सोनोग्राफीवर तपासत असतो व त्याप्रमाणे आपण पेशंटला रिपोर्ट देत असतो. याचप्रमाणे USG नेक म्हणजेच थायरॉइड, यामध्ये थायरॉइडची साईज व्यवस्थित आहे का, राईट लोब लेफ्ट लोब इस्थमस व्यवस्थित आहेत का, सूज तर नाही ना, त्यामध्ये काही पाण्याच्या गाठी आहेत का किंवा काही ॲडिनोमा आहे का, किंवा बिनाइन काही लिजन्स आहेत का, या गोष्टी पण आपण तपासत असतो. त्याचबरोबर त्या बाजूला असलेले लिम्फ नोड्स किंवा व्हेन्स आर्टरीज, या पण गोष्टी आपण सायमल्टेनियसली तपासत असतो. त्याचप्रमाणे स्तनाची म्हणजेच USG ब्रेस्ट सूज आहे का, काही साध्या गाठी आहेत का, त्याला आपण फायब्रोॲडिनोमा म्हणतात, काही वयोमानानुसार काही कॅन्सरच्या गाठी आहेत का, या पण आपण तपासत असतो. त्याचप्रमाणे USG स्क्रॉटम असतील किंवा कलर डॉपलर, ज्यामध्ये रक्तवाहिन्या व्यवस्थित आहेत का, आर्ट्रियल व्हेनस डॉपलर स्टडी आपण करत असतो, रक्तप्रवाह व्यवस्थित आहे का, त्याचबरोबर पायाला सूज जी आहे ती कशामुळे येत आहे, या सर्व गोष्टी आपण या सोनोग्राफीमध्ये तपासत असतो व त्याप्रमाणे आपण रिपोर्ट देत असतो. या व्यतिरिक्त लहान बाळामध्ये डोक्याची पण आपण तपासणी करत असतो, त्याला USG न्यूरोसोनोग्राम असे पण म्हणतात. अशा विविध सोनोग्राफी आपण सोनोग्राफीमध्ये पेशंटमध्ये करत असतो. अशा प्रकारे सोनोग्राफी ही सेफ प्रोसिजर मानली जाते व याचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत. या बदलत्या व जगामध्ये आपण सर्वांनी हेल्दी लाईफस्टाईलचा अवलंब करावा व त्याच बरोबर आपण निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करतो. धन्यवाद.